हॅलो नमस्कार, मी माझ्या गोड ताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की आपण आपल्या देवघरात जर का या गोष्टी घडत असतील तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपण खूप भाग्यवान आहोत। तर त्याविषयी मी तुम्हाला अगदी थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर कृपया माझ्या यूट्यूब परिवाराला एक विनंती करते की व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवत जा। चला तर मग वेळ न लावता आता व्हिडिओकडे जाऊया। आपल्या घरामध्ये आपण देवघरामध्ये छोटा का असेना किंवा मोठा का असेना पण आपण आपल्या कुलदेवतेचा कलश हा स्थापन करतच असतो। त्यासाठी त्या नारळाला जर एखाद्या वेळेस आता अचानक कोंब फुटतो किंवा त्या नारळाला बुरशी येते तर त्याविषयी मी तुम्हाला अगदी थोडक्यात सविस्तर माहिती सांगणार आहे। तर ती कृपया सर्वांनी समजून घ्या आणि त्याचे काय महत्त्व आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता दुसरं असं आहे की आपण जेव्हा आपल्या देवघरामध्ये दोन्ही वेळ सकाळ संध्याकाळ आपल्या देवांना नैवेद्य दाखवतो तर तो अनेक वेळा आपल्याला असा संकेत मिळतो की स्वामी महाराज किंवा इतर देवी देवता तो नैवेद्य आपल्या घरामध्ये ग्रहण करतात। याचे आपल्याला अनेक वेळा असं समजायला येतं की नैवेद्य कुठेतरी थोडाफार उष्टावलेला असतो किंवा त्यावरती आपण जो भात ठेवतो वरण भात तर त्यावरती ठसे आपल्याला दिसतात। अगदी मिठाई थोडी का होईना उष्टावलेली असते, काही ना कोणत्या तरी वस्तूला हा स्पर्श झालेला असतो। काही वेळा आपल्याला ते दिसते आणि काही वेळा आपल्याला ते दिसत नाही, परंतु नैवेद्य हा थोडा का होईना उष्टावलेला असतो। त्याविषयीच मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा। माझ्या ताई दादांनो किंवा मित्रमैत्रिणींनो, ज्या कोणी माझ्या माता भगिनी व माझा सर्व यूट्यूब परिवार हे आपण वास्तुशास्त्र मानतच असतो, कारण प्रत्येक हिंदू धर्मामध्ये आपल्या घरामध्ये देवघर हे असतेच, अगदी छोटं असो किंवा मोठं असो, आणि आपण सर्वजण देवाला मानतो। आपल्या घरामध्ये छोटं का होईना आपलं देवघर हे असतंच। आपण सर्वजण सकाळ संध्याकाळ ह्या देवघरातील देवी देवतांची मूर्तीची पूजा करत असतो, भक्ती आराधना मनोभावे करत असतो। परंतु काही अशा गोष्टी असतात की काही संकेत आपल्याला पाहायला मिळतात की आपल्या घरामध्ये साक्षात देवी महालक्ष्मीची आपल्या कुलस्वामिनीची आपल्यावर कृपा किंवा वास आहे की नाही, ते जर आपल्या देवघरात अशा काही गोष्टी घडत असतील किंवा असे संकेत जर आपल्या देवघरात पाहायला मिळत असतील तर समजून जायचं की साक्षात आपली इष्टदेवता कुलदेवता आपल्या घरामध्ये वास करत आहे। आता हे संकेत कोणकोणते आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पहिला संकेत आहे की आपण देवघरामध्ये जेव्हा आपण रोज पूजा करतो, देवासमोर बसून नामस्मरण करतो, आपल्या कुलदेवतेकडे पाहून आपण नामस्मरण करतो किंवा मंत्रपठण करत असतो, तेव्हा आपल्या कुलदेवतेला वाहलेलं फूल जर अचानक खाली पडलं तर समजून घ्यायचं की साक्षात आपली कुलदेवी व देवी देवता आपल्या घरात वास करत आहे। हा एक शुभ संकेत असतो आणि आपल्याला आपल्या मनामध्ये जे काही विचार चालू असतात तर ते आपण एखाद्या वेळेस आपल्या मनात खूप वेळा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह विचार हे चालतच असतात, आपण जरी देवपूजा करत असलो तरी पण, परंतु आपल्याला त्याचं संकेत हे बऱ्याच वेळा कुलदेवीचं नाही तर अगदी कोणत्याही देवतेवरचं फूल जर खाली पडलं तर तो आपल्याला शुभ संकेत मानायचा आहे किंवा माता लक्ष्मी किंवा भगवान श्री हरी विष्णुदेव आपल्या घरामध्ये विराजमान आहे किंवा आपल्या घरामध्ये त्यांचा वास आहे, आपल्याला असंच समजायचं आहे। आता दुसरी गोष्ट, नारळाला कोंब फुटणे हा एक दुसरा संकेत आहे। आता त्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया।
आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा कलश मांडतो किंवा ठेवत असतो, तर त्या नारळाला जर का कोंब आला तर दैवी शक्तीचा वास आहे असं आपल्याला समजायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो कलश आपल्या घरामध्ये स्थापन केलेला असतो त्या कलशावरील नारळाला जर का कोंब आला तर समजून घ्या की आपली कुलदेवी आपल्यावर खूप म्हणजे खूप प्रसन्न आहे, आपल्या कुटुंबावर कुलदेवतेचा आशीर्वाद आहे. यामुळे आपल्याला देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा कलश अवश्य स्थापन करायचा आहे. अगदी कलशाचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती आहे आणि ज्यांना कुणाला जर डबल ऐकण्याची किंवा माहिती करून घेण्याची इच्छा असेल तर मला कमेंटमध्ये अवश्य सांगा. मी तोही व्हिडिओ अगदी शॉर्टमध्ये जरूर बनवेन तुमच्यासाठी, माझ्या यूट्यूब परिवारासाठी. सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्येही देईन. आणि आपल्या परिवाराला एकच विनंती करते की आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने एक कलश आपल्याला स्थापन जरूर करायचा आहे आणि करावा. तुमची जी कुठली देवी असेल, कुलदेवता असेल, त्या देवीच्या नावाने तुम्हाला आपल्या देवघरामध्ये एक कलश स्थापन करायचा आहे. आणि त्याला काहीच लागत नाही, नुसता एक नारळ लागतो आणि तो नारळही आपल्याला काही नेहमी बदलायचं काम नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला आपल्या देवघरामध्ये अवश्य कलश स्थापन करा. आणि तुम्हाला जर त्याविषयी माहिती लागली तर मला कमेंटमध्ये अवश्य कळवा, मी त्यावरतीही एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेन. आता तिसरी गोष्ट आपण जाणून घेऊया. देवाला दाखवलेला नैवेद्य तो ग्रहण करण्याचा संकेत व त्या संकेताचे निशाण. आता आपण आपल्या घरात दैवी शक्तीची कृपा आहे तर आपण आपल्या देवांना सकाळ संध्याकाळ जो नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यावर जर हाताचे ठसे किंवा थोडाफार का होईना स्वामी महाराज येऊन तो नैवेद्य ग्रहण करतात. अशा वेळी आपल्या काही ना काहीतरी निशाण जाणवत असते. हाताचे जे ठसे जाणवत असतील किंवा त्या नैवेद्याला स्पर्श झालेला आपल्याला दिसतो, की पुरी असो, चपाती असो किंवा भाकरीचा तुकडा, आपण जेही ताटामध्ये आपण नैवेद्यासाठी ठेवतो त्या गोष्टी आपल्याला अगदी आपोआप तोडल्यागत दिसतो. तर हा सुद्धा एक दैवी संकेतच आहे की आपल्या घरामध्ये स्वामी महाराज किंवा देवी शक्तीचा वास आहे. आपल्याला असं समजायला काही हरकत नाही. घरात अचानक जर तुम्हाला अगरबत्तीचा वास येत असेल, अचानक आपल्या घरामध्ये आपण जेव्हा कधी समजा अगरबत्ती लावलेली नसते किंवा कुठला स्प्रेही नसतो, तर आपल्याला अचानक जर का असा स्मेल यायला लागला तर समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये दैवी शक्तीचा वास आहे म्हणून. त्यानंतर पुढचा संकेत, आपण बऱ्याच वेळेस आपल्या घरात अगरबत्ती लावलेली नसते तरी सुद्धा आपल्याला अचानक वास, सुगंध, स्मेल यायला सुरुवात होते. किंवा आपण धूप घरात लावत नाही तरी सुद्धा आपल्याला वास येत असतो. तर आपल्या घरामध्ये अशा अनेक प्रकारचा जर सुगंध येत असेल तर समजून जा की साक्षात देवी देवता आपल्या घरामध्ये खरोखर वास करत आहे. अचानक कुठून तरी सुगंध येणे हा सुद्धा देवी देवतांचा संकेत असतो. सेवा करा, भक्ती करा, मन स्वच्छ ठेवा, कोणाची निंदा नालस्ती करू नका आणि दुसऱ्याला नावे ठेवू नका. की सगळं ईश्वरावर सोडून द्या, कष्ट करत राहा. खरोखर तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी माणूस साथ सोडतो, परंतु देव परीक्षा बघतो पण साथ कधीच सोडत नाही. हे छोटे छोटे जे संकेत आहे ते तुम्हाला मी अगदी शॉर्टमध्ये सांगितले. तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवायला काही नसतं, परंतु व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघत नाही, त्यामुळे मी अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ माहिती सांगत आहे. कृपया व्हिडिओ संपूर्ण बघत जा. एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, ती फक्त एका यूट्यूबरलाच माहीत असते. किती त्याला वेळ द्यावा लागतो आणि किती तो व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बनवताना किती कष्ट घ्यावे लागतात हे फक्त त्या माणसालाच माहीत असतं. परंतु तुम्ही एवढा व्हिडिओ बघता, परंतु तुम्ही व्हिडिओला साधं लाईक सुद्धा करत नाही. एवढीच माझ्या परिवाराला विनंती करेन की व्हिडिओला कृपया लाईक करत जा आणि एकमेकापर्यंत
शेअर करत जा. बाकी माझा यूट्यूब परिवार खूप छान आहे आणि असाच माझा यूट्यूब परिवाराने साथ द्यावी आणि सपोर्ट करत राहावं इतकंच माझ्या यूट्यूब परिवाराला सांगते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजच्या व्हिडिओमध्ये कशी माहिती वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.